नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा, हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा. 15 जुलैपासून महाराष्ट्रात पावसाची जोरदार हजेरी लागणार आहे. कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता. हवामान खात्याने 15 जुलैसाठी महाराष्ट्रभर एक अत्यंत महत्त्वाचा हवामान अंदाज जाहीर केला आहे. राज्याच्या विविध भागात पावसाचा जोर वाढण्याची देखील दाट शक्यता असून यामुळे सामान्य नागरिकापासून ते शेतकऱ्यापर्यंत सगळ्यांसाठीच काळजी घेणं महत्त्वाचं आहे. राज्यातील काही भागात येलो अलर्ट, काही भागात रेड अलर्ट देण्यात आला आहे. कोकण विभागामध्ये पाहिलं तर विशेष रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या भागात येलो अलर्ट जाहीर करण्यात आला असून काही ठिकाणी चक्रीय वाऱ्यांची शक्यता आहे. किनारपट्टी भागांमध्ये वाऱ्याचा वेग वाढू शकतो. यामुळे समुद्र खवळलेला असण्याची शक्यता आहे. नद्या आणि नाल्यांची पातळी झपाट्याने वाढण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी विशेष काळजी घेणं महत्त्वाचं आहे. पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील घाटमाथ्यावर हवामान खात्याने पावसाचा अंदाज दिलेला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणं महत्त्वाचं आहे. छत्रपती संभाजीनगर, बीड आणि परभणी, हिंगोली जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र यासोबतच विजांचा कडकडाटही जागवण्याची शक्यता आहे. याच भागात दिवसभर आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. अतिवृष्टीचा धोका जरी कमी असला तरीही वादळी वारे, विजांचा कडकडाट यामुळे फळबागांचं नुकसान होऊ शकतं. विदर्भामध्ये पावसाचा इशारा. नागपूर, गोंदिया, चंद्रपूर आणि अमरावती जिल्ह्यामध्ये हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे. नागपूर आणि गोंदिया या भागामध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. चंद्रपूर आणि अमरावतीमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. धन्यवाद.